बोथ टीम 12th मॅन अजूनही कॉम्बॉक्स मध्ये आलं नाहीये प्लीज. डार्क हॉर्स आणि जॅग्वार किंग्स दोन्ही टीम 12th मॅन नाहीये कॉम्बॉक्स मध्ये प्लीज. तर ओपनिंग पेअर ललित आणि रघु अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग इन वरती ललित आणि नॉन स्ट्रायकिंग इन वरती रघु तुम्हाला पाहायला मिळेल. तर मॅचला सुरुवात दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. विपुल गेंदबाजी करने के लिए पहला ओवर लेकर पावर प्ले का पहला ओवर. ललित और रघु ओपनिंग पेयर मैदान के अंदर. क्रीज पर मौजूद स्ट्राइकिंग एंड पर ललित. पहली गेंद सामना करेंगे विपुल की. ड्राइव किया बढ़िया स्ट्रोक फ्रंट फुट पे आए और डीप एक्स्ट्रा कवर के दरमियान ये स्ट्रोक एग्जीक्यूट किया. सिंगल मिली यहां से शुभारंभ होता हुआ. स्कोर कार्ड का पहली रन स्कोर कार्ड पर लगती हुई ललित के बल्ले से आती हुई पहली रन. रघु इस बार स्ट्राइकिंग एंड पर दिखाई देगा. गेंदबाज फिर एक बार विपुल राउंड विकेट से आते हुए राइट आर्म राउंड द विकेट. फ्लिक करना चाह रहे थे अंपायर का फैसला वाइट बॉल. बैट और गेंद का किसी प्रकार का कनेक्शन नहीं हुआ है बल्ले और गेंद का. और देखा जाए तो लेग स्टिक के बाहर से निकल गई है गेंद. वाइट करार दिया गया और या अवंतर दाऊ रन टीम टोटल में ऐड होती हुई 2 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. इस बार ये गलत स्ट्रोक एग्जीक्यूट किया है. देखिए ये स्ट्रोक जो आपने खेला है उसको जगह कदापि नहीं है अंडरआर्म क्रिकेट में. और सफलता मिलती हुई रघु इस बार पवेलियन की दिशा में परतते हुए. लगता है पहला धक्का रघु के माध्यम से. पहले इनिंग में देखा जाए तो बैटिंग करते हुए टीम डार्क हॉर्स टॉस गंवाया और टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करना पड़ रहा है और उसके चलते 2 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. एक वाइट गेंद आई है फिर एक सिंगल आई है. विकेट गिरता हुआ रघु की विकेट यहां जरूर मिली विपुल को. और ये अगली गेंद निकेतन है नए बल्लेबाज. रुके बैकफुट पे गए स्लाइस करने का प्रयास बाहर की एज लगी और गेंद जाएगी थर्ड मैन के बाहर. मिलेंगे 4. बढ़िया बढ़िया स्ट्रोक. देखा जाए तो रुक कर खेला पीछे आए बैकफुट पे और बाहर का सिरा लगा. मोटा सिरा बैट का लेकर थर्ड मैन की दिशा में गेंद गई. विनोद थे विनोद को बीट कर गेंद चली गई. अक्सर देखा जाए तो थर्ड मैन थोड़ा सा फाइन लेते अंदर लेते लेकिन इस बार बैकवर्ड पॉइंटर थर्ड मैन के बीच में खिलाड़ी. इस बार ड्राइव किया है ये फटका स्ट्रोक गलत है और बल्लेबाज आउट होंगे. और आरएपीएल का सबसे महंगा खिलाड़ी निकेतन आउट होता हुआ. देखिए आपके दोस्त ऐसी इंफॉर्मेशन हमारे तक पहुंचा रहे. तो नया बल्लेबाज चौथे नंबर पर रोहन आता हुआ. रोहन पाटिल चौथे नंबर पर और स्ट्राइक पर आते हुए बल्लेबाज रोहन आएंगे. प्लीज बी फास्ट. थोड़ा स्पीड अप करिए. इसके बाद हमें 2 मैचेस और कवर करना है. गेंदबाज फिर एक बार गेंदबाजी करने के लिए पहला ओवर लेकर विपुल. इस बार ड्राइव करने की कोशिश सॉफ्ट ड्राइव करना था. अंदर का सिरा लगता हुआ टर्न हुई गेंद मिड ऑन पर. खिलाड़ी वहां तैनात. डॉट बॉल आता हुआ. बढ़िया गेंदबाजी इस समय. ओ इस बार स्टेप आउट कर खेलने की कोशिश. लाइन खराब है इस गेंद पर. एक्स्ट्रा रन जरूर मिलेगी टीम टोटल में 7 रन को कार्ड. देखा जाए तो बल्लेबाजी करते हुए पहले इनिंग में डार्क हॉर्स टीम. इस बार लाइन देखी जाएगी नो गेंद. अंपायर स्क्वायर अंपायर बता रहे हैं नो. हमारे मेन अंपायर ने देखी दिशा वाइट गेंद उन्होंने करार किया. ड्राइव करना चाहा मिड ऑन पर खिलाड़ी. एक सिंगल जरूर बटोर लेंगे. तेजी से सिंगल कंप्लीट किया और टीम का टोटल बढ़ता हुआ सिंगल के 7. स्कोर कार्ड पर रन लग चुके हैं 9. पहले ओवर का खेल समाप्त. 2 विकेट के नुकसान पर 9 रन स्कोर कार्ड पर.
पहले ओवर का खेल समाप्त। स्कोर कार्ड पर देखा जाए तो 9 रन लगते हुए 2 विकेट के नुकसान पर बैटिंग करती हुई पहले इनिंग में टीम डार्क हॉर्स टॉस जीता। जैगवार किंग्स ने फील्डिंग करने का फैसला लिया और जिस प्रकार से फैसला उन्होंने लिया है, बहुत बढ़िया गेंदबाजी भी देखी गई है। पहले ओवर में विपुल की 2 विकेट उन्होंने चटकाए, 9 रन खर्च किए। गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर में गेंदबाज सूरज आते हुए, सूरज की पहली गेंद ड्राइव किया, बढ़िया ड्राइव करते हुए कवर की दिशा में खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा। ये रोहन के बल्ले से आता हुआ सिंगल, टीम का टोटल बढ़ता हुआ सिंगल के साथ 10 रनों पर स्कोर काट, डबल डिजिट में मैजिक फिगर में आता हुआ स्कोर 10 रनों पर। गेंदबाज फिर एक बार ललित के लिए गेंद, राउंड द लेग्स, व्हाइट बॉल और एक अतिरिक्त रन ऐड करेंगे हमारे स्कोरर हमारे साथ आज जुड़ते हुए। फिर एक बार रोहित, नो बॉल, यहां पर नो बॉल करार किया गया अंपायर के माध्यम से। 12 रन स्कोर कार्ड पर लगते हुए ललित और रोहन जो मौजूद क्रीज पर जोड़ी है, इनको अभी बढ़िया बल्लेबाजी यहाँ से करनी होगी, गियर अप करना होगा, अच्छे स्ट्रोक लगाने होंगे, हर एक गेंद पर टूट कर पड़ना होगा, क्योंकि जिस प्रकार से देखा जाए पहले ओवर में बस 9 आए, उसके बाद अभी तक देखा जाए तो ये ओवर में अच्छे खासे रन बने नहीं है। यहाँ से अच्छी बल्लेबाजी करनी होगी दोनों बल्लेबाजों को। ओ बाहर निकल के खेलने की कोशिश, मिड ऑन पर खिलाड़ी है, एक सिंगल जरूर चुरा लेंगे। सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर, टीम का टोटल 1 रन से बढ़ता हुआ 13 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 13 ऑन स्कोर कार्ड। 3 गेंदें अभी भी शेष इस ओवर की। सूरज गेंदबाजी करने के लिए फिर एक बार इस ओवर की अगली गेंद लेकर, गेंदबाजी इस बार राउंड द लेग्स, लाइन देखी जाएगी, अतिरिक्त रन। इस मैच में देखा जाए तो इस इनिंग में अभी तक बहुत ज्यादा अतिरिक्त रन कर चुके हैं और इस बार फुटवर्क का कमाल का इस्तेमाल, डीप में बहुत बढ़िया फील्डिंग फुटवर्क के माध्यम से करते हुए अपने टीम के लिए कुछ रन बचाते हुए 2 रन जरूर बचाए। 16 रन पर स्कोर कार्ड। इस बार ड्राइव किया है, बढ़िया स्ट्रोक, कवर्स की दिशा में खिलाड़ी मौजूद, मिलेगी एक। सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर, टीम का टोटल देखा जाए तो स्कोर कार्ड पर लगते हुए 17 रन। आखिरी गेंद शेष, सूरज फिर एक बार गेंदबाजी करने के लिए, स्ट्राइकिंग गेंद पर ललित के लिए गेंद, अच्छा ड्राइव ऑन ड्राइव का बढ़िया स्ट्रोक, डिप में खिलाड़ी मौजूद, यहां पर भी एक सिंगल से ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर के बाद टीम का टोटल स्कोर कार्ड पर 9.00 की औसत से 18 रन 2 विकेट के नुकसान पर। रासा मेंबर्स जे अजूनही जेवले नाही आहेत त्यांनी या, आपण जेवून घ्यायचं आहे। दो ओवर के बाद स्कोर कार्ड पर रन लग चुके हुए 18। पहले ओवर में 9 आए, 2 विकेट यहां पर मिल चुके थे विपुल को। इस ओवर में एक भी विकेट नहीं चटका पाया और 9 रन खर्च किए सूरज ने। देखा जाए तो एक हिसाब से बहुत बढ़िया गेंदबाजी ये ओवर में भी सूरज की हमने देखी। अभी तक इस इनिंग में देखा जाए तो पहले ओवर में जो चौका आया उसके बाद एक भी अच्छा स्ट्रोक, बड़ा स्ट्रोक आपको देखने नहीं मिला है। जरूर ललित और रोहन के बल्ले से यहाँ पर गेयर अप करना होगा। जो गाड़ी पहले दूसरे गेयर पर चल रही है वहां आप चौथे 5वें गेयर पर अभी गाड़ी लानी होगी। बढ़िया स्ट्रोक, अच्छे स्ट्रोक यहाँ से खेलने जरूर होंगे। चंद्रा की गेंद ललित के लिए, ड्राइव किया है, एफर्ट्स बहुत बढ़िया एफर्ट्स, पर उनको बीट कर गेंद गई है डीप एक्स्ट्रा कवर के बाहर 4 रनों के लिए। क्या एफर्ट्स दिखा है, बहुत बढ़िया, लाजवाब एफर्ट्स। जो एफर्ट्स दिए उनके 100 मार्क्स पूरे मिलेंगे। गेंदबाज फिर एक बार चंद्रा, ये गेंद टूट पड़े गेंद पर, क्योंकि उन्होंने देखा है लाइन खराब है, नो बॉल है। अगर और कोई बल्लेबाज होता को छोड़ देते, व्हाइट बॉल जरूर मिलती, अतिरिक्त रन मिलती, लेकिन इस बल्लेबाज ने देखा कि ये गेंद थोड़ी सी खराब है,
तो उस पर टूट पड़े, यहाँ सिंगल जरूर मिलेगी। नो +1 बढ़ते हुए टोटल स्कोर कार्ड पर 24 रन लग चुके हैं और ये बढ़िया स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद, उनको बीट कर फिर एक बार मिस फील्डिंग। और फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन लाना होगा इस बार देखा जाए तो। हितेश आपको बुलाया गया है, स्टेज पर आ जाइए आप। गेंदबाज फिर एक बार चंद्रा जिंग के खिलाफ पहली गेंद पर 4 है, फिर एक सिंगल भी आई है, अभी फिर एक बार चौका आया है। अभी तक देखा जाए तो एक ही लीगल डिलीवरी उनके माध्यम से कंप्लीट की गई है, दूसरी लीगल डिलीवरी है, उस पर भी एक सिंगल जरूर ऐड होगी। टीम टोटल में बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर लगते हुए रन 29 और स्कोर कार्ड। तीसरे ओवर की 2 गेंदें अभी हो चुके हैं। इस बार ऑन ड्राइव करने की कोशिश, खिलाड़ी मौजूद मिड विकेट में सर्कल के अंदर, बढ़िया फील्डिंग और देखा जाए तो 2 रन रुका नहीं सकते, 2 रन कंप्लीट कर दिया बहुत तेजी से। और बढ़ता हुआ स्कोर टीम का टोटल 31 2 विकेट की नुकसान पर तीसरा ओवर चंद्रा का। अगली गेंद ऑन ड्राइव, बहुत बढ़िया गैप मिला है और गैप में ढकेला इस गेंद को 4 रनों के लिए। बढ़िया स्ट्रोक, क्रैकिंग स्ट्रोक और बढ़ता हुआ टोटल टीम का 35 रनों पर 35। दरम्यान देखा जाए तो बढ़िया स्ट्रोक, फिर एक बार ऑन ड्राइव का बहुत बढ़िया स्ट्रोक आपको देखने। कॉम बॉक्स में थोड़ी सी आवाज कम करिए प्लीज। चालीस रन लगते हुए स्कोर कार्ड पर। इस बार लाइन देखी जाएगी, कीपर बीट, बैकअप बीट और ये गेंद भी जाएगी सीमा पार और वाइट +4 क्रिकेट का पंजा मिलता हुआ खुश होती हुई टीम बैटिंग करते हुए डार्क हॉर्स। बढ़िया स्ट्रोक, देखा जाए तो डीप में खिलाड़ी दोनों को चकमा देकर गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर और एक दमदार स्ट्रोक आता हुआ बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर। देखा जाए तो ललित के बल्ले से 3 गेंदें और 3 चौके अभी तक लग चुके हैं। बहुत बढ़िया बैटिंग ललित की। इस दौरान टीम का टोटल देखा जाए तो स्कोर कार्ड पर रन लग चुकते हुए 49 और स्कोर कार्ड। गेंदबाज चौथा ओवर लेकर विशाल गेंदबाजी करने के लिए। अभी भी देखा जाए तो रोहन और ललित मैदान पर है। ललित के बल्ले से अभी तक देखा जाए तो 3 गेंदें और बैक टू बैक 3 बाउंड्रीज हमने देखी और टोटल देखा जाए तो ललित के बल्ले से 4 चौके और इस बार बढ़िया स्ट्रोक, खिलाड़ी इन फील्ड को बीट कर ये गेंद जाएगी आउटफील्ड में बाउंड्री लाइन के बाहर। रोहन के बल्ले से निकलता हुआ ये धमाका और बढ़ता हुआ स्कोर 53। ऑन स्कोर कार्ड। बहुत बढ़िया बैटिंग होती हुई इस ओवर में देखा जाए तो चौके से शुरुआत करते हुए विशाल का स्वागत किया चौके से और उनको बताया रोहन ने, यस विशाल, वेलकम टू ग्राउंड, वेलकम टू RAPL रीजेंसी अनंतम प्रीमियर लीग में आपका स्वागत है। इस बार फिर एक बार गैप में ढकेला है, ऑन ड्राइव का बढ़िया इस्तेमाल, अलोंग द कार्पेट ये गेंद भी जाएगी सीमा रेखा के बाहर, मिलेंगे 4। देखिए बाहर से कोई भी खिलाड़ी आवाज नहीं देगा, बाहर जो डगआउट में खिलाड़ी खड़े कोई भी आवाज अंदर देगा नहीं। तो चलिए बी फास्ट, थोड़ा स्पीड अप करिए।
ये गेंद खराब थी और खराब शॉट सिलेक्शन, बल्लेबाज यहां आउट होते हुए, लगता हुआ झटका तीसरा। नो जरूर होगा लेकिन बॉक्स के बाहर ये गेंद गई, तो बल्लेबाज को देखा जाए तो मैदान छोड़ना पड़ेगा। देखा जाए तो एक हिसाब से बहुत खराब गेंद थी, उस पर रुक कर खेलना चाहिए था, लेकिन आपा खो बैठे और एलिवेशन ज्यादा मिल गया गेंद को। इस दौरान बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद, कमबैक करते हुए अपने ओवर में विशाल। पहले 2 गेंदों पर 2 चौके आने के बाद यहां से कमबैक करने की कोशिश पूरी तरह से गेंदबाज विशाल की। इस बार ड्राइव करने की कोशिश, बाहर का सिरा लगा, यहां पर बहुत बढ़िया अपील करते हुए, जोरदार अपील, और अंपायर की उंगली ऊपर। ललित को मैदान छोड़ना पड़ेगा और रन आउट के स्वरूप में बल्लेबाज आउट होते हुए। राज के आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर, ललित के आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर देखा जाए तो रोनीत आते हुए। और इस बार बहुत खराब शॉट सिलेक्शन, टॉप एज लगी बल्ले का ऊपरी सिरा और गेंद फिर एक बार मैदान के बाहर, बॉक्स आउट के माध्यम से और एक झटका लगता हुआ बैटिंग करती हुई टीम डार्क हॉर्स को। ऋषि पाटिल नए बल्लेबाज मैदान के अंदर 7वें नंबर पर आते हुए। गेंदबाज फिर एक बार, इस बार यॉर्क लाइन गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, बल्लेबाज बीट हुए, चकमा देकर कीपर के दस्तानों में गई गेंद, डॉट बॉल मैदान के अंदर। तो चलिए थोड़ा स्पीड अप करिए, बी फास्ट प्लीज। स्लॉग ओवर, आखिर का ओवर लेकर गेंदबाज सुधीर आएंगे गेंदबाजी करने के लिए। पहले ओवर विपुल ने दिए 9 रन, दूसरे ओवर में देखा जाए तो सूरज के 9 रन आए, तीसरे ओवर में चंद्रा ने बहुत ज्यादा रन खर्च किए, चौथा महंगा ओवर विशाल का। और इस ओवर में सुधीर कमबैक करेंगे क्या, ये सवाल मैदान के अंदर। टीम का टोटल देखा जाए तो स्कोर कार्ड पर रन लग चुके हुए 58। फील्डिंग में परिवर्तन करते हुए, तब्दीली लाते हुए, बैंड विकेट अमित जो विकेट कीपर है, फील्डिंग बदलते हुए भी थर्ड मैन 30 यार्ड इनफील्ड में। टेनिस बॉल क्रिकेट में हम 30 यार्ड सर्कल जरूर कहते हैं। इस बार जगह बनाकर खेला, रूम बनाया और फिर एक बार डीप एक्स्ट्रा कवर में बहुत बढ़िया स्ट्रोक, 4 रन। पिछले ओवर की शुरुआत भी चौके से हुई थी और इस ओवर की शुरुआत भी चौके से की है। राज के बल्ले से ये धमाका। गेंदबाज फिर एक बार तैयार होते हुए सुधीर का स्वागत किया चौके के साथ, जिस प्रकार विशाल का किया था। ये स्लोअर वन है, जाचा अपर का, देखा, रुके और फिर एक बार ऑन साइड में ढकेला, एक डीप एक्स्ट्रा कवर में, दूसरा बैकवर्ड स्क्वायर लेग में आता हुआ दूसरा चौका राज के बल्ले से। राज की बहुत बढ़िया बैटिंग, 2 गेंदे 2 बाउंड्री राज के बैट से। स्विच हिट करने का प्रयास, इनफील्ड के ऊपर से पहला टप्पा, दूसरा टप्पा लेकर गेंद जाएगी, ये भी सीमा रेखा के बाहर। 3 गेंदे 3 चौके इस मैच में, दूसरा बल्लेबाज राज, क्योंकि ललित के बल्ले से हमने देखे 3 गेंदे और 3 चौके, और अभी इस मैच में आखिर के ओवर में 3 गेंदे और 3 चौके लगते हुए बहुत बढ़िया बैटिंग राज की। इस बार ड्राइव किया, ऑफ ड्राइव का बहुत बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद,
सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर टीम के टोटल देखी जाए तो स्कोर कार्ड पर लगते हुए 71। दोगे देशेश रुके, बैट की बाहर की एज लगी, डॉट गेंद। या आखिरी गेंद इस ओवर की, बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, फंबल हुए, मिस्टेक हुए उनसे और दूसरी रन चुराते हुए बल्लेबाज आउट होंगे। यहाँ पर रन आउट के माध्यम से लगता हुआ झटका और ओवर समाप्त 5 ओवर के बाद टीम का टोटल देखा जाए तो स्कोर कार्ड पर 72 ऑन स्कोर कार्ड, 73 टू विन, 73 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 30 डिलिव्हरीज। या सत्रामध्ये भरपूर चांगली बॅटिंग मित्र म्हणेन ललितने केली। ललितच्या बॅटमधून एकंदरीत पाहायला गेलो तर तब्बल 4 चौकार आले, त्यानंतर रोहनच्या बॅटमधून देखील पाहिलं तर 3 चौकार, 1 चौकार निकेतनच्या बॅटमधून आणि तब्बल 3 चौकार शेवट गोड केलाय। स्लॉग ओव्हरमध्ये 3 चौकार राजच्या बॅटमधून देखील आले। सत्र संपन्न पहिल्या आणि पहिल्या सत्राच्या संपन्न झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला मात्र पाहायला मिळेल टीमची टोटल 72, 72, 73चं लक्ष उभं केलंय। नेक्स्ट मॅच व्हर्च्युअस इम्प्ले आणि शार्क 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी त्वरित यायचं आहे। इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे। व्हर्च्युअस इम्प्ले आणि शार्क 11 दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या टॉससाठी। पहिल्या सत्र संपन्न झालं, तब्बल धावसंख्या पाहिलं तर 72 धाव धावफलकावरती आणि 73चं लक्ष दरम्यान उभं केलंय आणि येणारे चेंडू 30 असतील, 30 मध्ये करायच्या 73, तर या धावा बनतील का, डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल या धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा करूया परिवर्तन। व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ घारिवली, सन्माननीय रोशनजी संते सरांचा आवाज ऐकूया आपण खेळाच्या उत्तरार्धामध्ये। तर मी तुर्तास थांबते, तुम्ही कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा RAPL लीग अर्थातच रिजन्सी अनंत प्रीमियर लीगचं हे पर्व पहिलं आणि आमचे गुरुवारी आमचे सहकारी समालोचक सर रोशनजी संते यांना इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवरती। थँक्यू। थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर। आपण अप्रतिम समालोचन ऐकलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। 73 धावांचं लक्ष आहे जॅग्वार किंग्स या टीम समोर आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय हा चौकार फलंदाज चंद्राच्या बॅटमधून। चंद्र आणि विशाल ही जोडी आहे आणि गोलंदाज आहेत रौनक। पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाज रौनक आणि स्ट्रायकिंग फलंदाज चंद्रा। फुल टॉस चेंडू आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न, फिल्डर झालेत बीट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार। ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल, नक्कीच दुखापत झाली का बघायचं आहे, पंचांना विनंती असेल, कारण की 100% एफर्ट आपण पाहिलेत या चेंडूवरती परंतु यश मिळत नाहीये आणि चौकार आलाय। धावसंख्या 4ने पुढे सरकेल, 8 धावा धावफलकावरती बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत फलंदाज चंद्राने। खूप चांगला बॅटिंग स्टान्स आहे, फुल टॉस, क्या बात आहे, आणि क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं झालंय, दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट देखील केलंय। नॉट आउट कॉल केलाय, डॉट बॉल येतोय। चंद्रा अप्रतिम बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देतोय तो म्हणजेच विशाल।
GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. ज्यांना लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियेतील बिग बॉस असं म्हटलं जातं, GTC. यावेळी नो चेंडू घोषित केला आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि अवांतरच्या स्वरूपात एकदा मिळते धावसंख्या एकने पुढे सरकेल 9 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करताय, सॉफ्ट हँडने खेळले होते आणि एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 10 या आकड्यावरती खूप मोठं लक्ष आहे. 73 धावांचं जॅग्वार किंग्स या टीमसमोर आणि सुरुवात खूप चांगली करून दिली आहे फलंदाज चंद्रा आणि विशाली जोडी आहे. यावीस गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 14. एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज रौनक गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. यावीस बॅकिंग चांगलं होतं आहे, बॅकिंग खूप चांगलं होतं आणि एक धाव झाली कंप्लीट. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 15 बनवायचे 73 धावा. उर्वरित समीकरण 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 58 धावांची गरज आहे. 14.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील बॅटिंग करणारे जॅग्वार किंग्स या टीमला. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो आहे या दुसऱ्या षटकामध्ये. निकेतन जो RAPLचा सर्वात महागडा खेळाडू आहे. बॅटिंगमध्ये जरूर अपयश आलं आहे परंतु गोलंदाजी ही चांगली करावी लागेल निकेतनला. RAPL सीझन 1 आपण पाहतो आहे. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम भरला आहे या मैदानावरती. औचित्य आहे RAPL सीझन 1चं. खूप चांगली संकल्पना आपण पाहतो आहे. रिजन्सी अनंतम स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून RAPL. यावेळीस नो बॉल आहे. नो बॉल पंचांनी घोषित केला आहे. क्लीन बोल्ड केलं होतं गोलंदाज निकेतनने परंतु हा नो बॉल आहे. धावसंख्या 16 या आकड्यावरती निकेतन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे विशाल. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी निकेतनच्या माध्यमातून बीट केलं आहे या चेंडूवरती निकेतनने फलंदाज विशालला. यावेळी सॉफ्टहँड केलं, अप्रतिम गोलंदाजी, बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता, ड्राईव्ह केलं होतं आणि एकदम मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक यावेळी पाहिलं गेलं तर हे दुसरं मार्गस्थ आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटवरती येत नाही आहे. सुरेख गोलंदाजी, वेग प्रचंड आहे गोलंदाज निकेतनकडे. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, वाईट बॉल येतो. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख फटका आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. RAPL चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 22 धावा. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 23 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या आहे 23. कमबॅक केलं आहे निकेतनने. फुल टॉस आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि बॅकिंग देखील खूप चांगला आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आहे आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 12.00च्या सरासरीने 24 धावा.
बनवायचे 73 धावा. उर्वरित समीकरण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. गोलंदाज येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. ललित. आणि स्ट्रायकिंग फलंदाज विशाल आहे. खूप चांगली पार्टनरशिप बनवली 24 धावांची. ज्या पार्टनरशिपची नितांत गरज होती ती पार्टनरशिप बनवली आहे पहिल्या विकेटसाठी. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. अंतरम क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहे. छोट्याशा जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ जर कोणता असेल तर अंतरम क्रिकेट आहे. आणि अंतरम क्रिकेट असं आहे जे 3 ते 4 फॉर्मॅटमध्ये खेळलं जातं. एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 25. अंतरम क्रिकेटमध्ये अंतरम सर्कल आहे, अंतरम 1 to 4, अंतरम सी सर्कल, अंतरम ओपन, अनेक स्पर्धा आपण पाहत असतो. परंतु ओरम क्रिकेटमध्ये एकाच फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळली जाते. फुल टॉस चेंडू आणि फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. चंद्रा बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे धावफलकावरती 25. आणि कल्याण डोंबिवली म्हटलं तर अंतरम क्रिकेटची पंढरी आहे. कारण की अंतरम क्रिकेट फार मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं आणि तेवढंच जास्त ओरम क्रिकेट देखील खेळलं जातं. कारण की भारतातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा कुठे होत असेल तर ते आपल्या डोंबिवली नगरीमध्ये आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक यावर्षी आपण ती स्पर्धा पाहिली. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप तब्बल 42 लाख रुपये कॅश प्राईज त्या स्पर्धेमध्ये होतं. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 7 सीटर 4 व्हीलर देखील होती. आणि बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स बाईक देखील होती. आणि ग्रामीण संघांसाठी 4 स्पोर्ट्स बाईक होत्या. अनेक पारितोषिकं आपण पाहिली होती त्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज ललित आहे. यावी चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. गोलंदाज ललितच्या माध्यमातून फॉलो थ्रूमध्ये डॉट बॉल येतो आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवेल जॅग्वार किंग्स या टीमवरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. गतीमध्ये परिवर्तन. क्या बात आहे. स्लोवर 1 चेंडू फेकला होता. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय हा गोलंदाज ललित. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धाव बनवल्या होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय गोलंदाज ललितने. 4 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च करतोय आणि एक फलंदाज देखील बाद केलाय. आउटस्टँडिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. लॉंग ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 27. पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्या होत्या 24 धावा आणि या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. एका धावेसाठी झगडावं लागतं आहे या मॅचमध्ये. बॅकफुटला आले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बारा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 31. 31 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 42 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जॅग्वार किंग्स या टीमला. आव्हान थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. कारण की आम्ही अनेक वेळा पाहिलेत जिंकणारे संघ हरत असतात आणि हरणारे संघ
जिंकत असतात. या सीझनमध्ये ओरम क्रिकेटच्या माध्यमातून अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. 6 चेंडूंमध्ये 4 धावा देखील डिफेंड झाल्यात आणि नुकतीच मोहनेकर स्पर्धा आपण पाहिली, नाईट क्रिकेट स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये 15 चेंडूंमध्ये 9 धावा देखील डिफेंड केल्या होत्या जय गणेश घारिवली या टीमने. फुल टॉस फ्लिक करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आणि एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल 32 धावा. राज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो आहे. या 4थ्या षटकामध्ये स्ट्राईक इनला फलंदाज आहे विपुल. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, ते मोठे फटके मारावे लागतील. सिंगल डबलला महत्त्व नाही आहे. धावसंख्या एकने पुढे सरकेल 33 धावा. यावीस फुल टॉस आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 36. त्यामुळे 9 चेंडूमध्ये 9 चौकार मारावे लागतील. फुल टॉस आणि स्वीप केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार विशालच्या बॅटमधून. 8 चेंडू आणि 8 चौकारांची गरज आहे जॅग्वार किंग्स या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि तिसरा चौकार येतोय फलंदाज विशालच्या बॅटमधून. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. सात चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटवरती येत नाही आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 46 धावा. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतोय अमोलदादा यांचं, ज्यांनी इथे मला समालोचन करण्याची संधी दिली. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. यानंतर सामना आपण पाहू शकाल, आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना असेल आय थिंक. शार्क्स 11 आणि विचल्स इन प्ले या 2 टीममध्ये हा सामना असेल. कारण की आजच्या रात्रीमधील एक सामना पेंडिंग राहील. राज येतोय. पुन्हा एकदा राज आहेत. सिनियर आणि ज्युनियर या टीममध्ये आहेत. नक्कीच रिजेन्सी अनंतमचे बिल्डिंग नंबर 15चे चेअरमॅन सन्माननीय दिनेश बोराडे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. ब्रिजेश पांडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. लागोपाठचे 2 चौकार आलेत. फलंदाज विशालच्या बॅटमधून स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे विशालची. खूप चांगली बॅटिंग करतोय, एकपात्री अभिनय दाखवतोय, एकाती किल्ला लढवतोय. विशालचा बल्ला बोलतोय या मॅचमध्ये. एकाएकी झुंज दिली आहे कारण की चेंडू शिल्लक आहेत 4 आणि धावांची गरज आहे 19. बॅकफुटला आले, स्क्वेअर कट करताय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये व्ही शेपमध्ये बॅटिंग करतोय आणि एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे सरकेल 55 55 धावा. चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. वाईडिश लॉंग ऑफला 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. नक्कीच चेअरमॅन आहेत बिल्डिंग नंबर 13चे
रवी पाटील भुईवार यांचे शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. श्रीकांत पोट्टी यांच्या शुभ हस्ते आपण रवी पाटील भुईवार यांचे इथे शुभ सन्मान केला जातो आहे. यस, विकेटवरती सेलिब्रेशन करू नका, विनंती असेल विकेटवरती सेलिब्रेशन करू नका. सामना जरूर जिंकला आहे तो म्हणजेच डार्क हॉर्स या टीमने, परंतु या सामन्यामध्ये प्रेक्षक